नमस्कार मंडळी, दिस दिवाळी गो वोकल फॉर लोकल. फ्रेंड्स, मी नेहमी सगळ्यांना सजेस्ट करते की प्लीज डीमार्ट किंवा वेगवेगळ्या मॉल्समध्ये दिवाळीची शॉपिंग करू नका. तर ठाण्यामध्ये राम मारुती रोड, गोखले रोड, नौपाडा रोड आणि स्टेशन जवळ तुम्ही दिवाळीची खरी मजा लुटू शकता आणि शॉपिंग करू शकता. फ्रेंड्स, जरी कधी मला शॉपिंग नसते करायचं, इन केस टाईमपास करायचा असेल, पण दिवाळीच्या दिवशी जर खरंच काही मूड नसेल आपला दिवाळीच्या दिवशी, तर तुम्ही नक्की राम मारुती रोड किंवा गोखले रोड किंवा नौपाडा रोडवर आपली स्कूटी घेऊन जस्ट भटकंती करा. खूप मजा येते. फ्रेंड्स, दिवाळी आणि ठाण्याचं नातं हे वेगळंच आहे. तर चला, ब्लॉगची सुरुवात करत आहे. कंदील घ्यायचा राहिला आहे, थोडीशी शॉपिंग करायची बाकी आहे. तर मी निघाली आहे राम मारुती रोड येथे आणि आज एका सँडविच कॉर्नरला पण व्हिजिट करणार आहे. ते पण ठाण्याच्या फेमस आणि खूप जुनं असं सँडविच कॉर्नर आहे. तर चला, व्लॉग पूर्ण बघा आणि या व्लॉगमध्ये पण मी ऑनेस्ट रिव्ह्यू शेअर करणार आहे. फ्रेंड्स, राम मारुती रोडची लाइटिंग मला खूप आवडते आणि समोरच एक कंदीलवाला दिसला. मी जस्ट स्कूटी पार्क करत होती तेव्हा ना तो प्रत्येक कस्टमरशी म्हणजे गिराईकांशी ना हातवारे करून बोलत होता. तर मी म्हटलं, हा असा का बोलतोय? तर मी जवळ गेली आणि म्हटलं की कंदील तर खूप छान दिसत आहेत, तर चला एक कंदील पण विकत घेऊया. आणि नंतर मी त्याच्याशी बोलत होती, पण तो पण माझ्याशीही हातवारे करून बोलत होता. नंतर त्याने मला खुणून सांगितलं की मला बोलता आणि ऐकायला येत नाही. सो मला एवढं वाईट वाटलं फ्रेंड्स, पण तरीही त्याची जिद्द आणि चिकाटी बघून मला खूप आनंद झाला. म्हणूनच मी नेहमी म्हणते वोकल फॉर लोकल. आणि तुम्ही बघू शकता त्याने छोटंसं दुकान राम मारुती रोडवर लावलं आहे. दुकान म्हटलं तर असं छोटंसं आपण रोडवर लावतो तसं. एक्झॅक्ट न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे TJSB बँकच्या जवळच त्याने त्याचा असंच छोटासा स्टॉल लावला आहे. आणि मी पण एक ऑरेंज कलरचा कंदील विकत घेतला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर आणि आपल्या कागदाचा पारंपरिक कंदील आहेत त्याच्याकडे. प्लॅस्टिकचा वापर अजिबात केलेला नाही आहे. तर हा ऑरेंज कलरचा कंदील मला खूप आवडला. तर लोकेशन लक्षात ठेवा, हे TJSB बँकच्या बाजूलाच त्यांचा दोघांचा स्टॉल आहे. दोन मित्र मिळून हा स्टॉल चालवतात. हा ऑरेंज कंदील मी विकत घेतला आणि मी निघाली असंच इतर तितर नाही हो, अशा छोट्या मोठ्या शॉपिंग करायला. फ्रेंड्स, वोकल फॉर लोकलमध्ये जाताना ना तुम्ही बघा, ठाण्यात राम मारुती रोड असो का गोखले रोड असो का नौपाडा रोड असो, पूर्ण मस्त अशी लाइटिंग केलेली आहे. तर जर तुम्हाला शॉपिंग करायची नसेल तरी तुमच्या फॅमिली मेंबर्सबरोबर तुम्ही दिवाळीमध्ये एकदा तरी राम मारुती रोड किंवा नौपाडा किंवा आपलं गोखले रोडला नक्की या. सुंदर सुंदर असे लोकल वस्तू तुम्हाला बघायला मिळतील आणि अफोर्डेबल रेटमध्ये. मंडळी, व्लॉगच्या सुरुवातीलाच सांगितलेलं की आज आपल्याला एका सँडविच कॉर्नरला जायचं आहे. ते सँडविच कॉर्नर ठाण्यातलं आणि सेलिब्रिटींचं खूप फेवरेट आहे. आणि मी पोचली आहे तळापाळीला आणि तळापाळीच्या एक्झॅक्ट समोर आहे चिंतामणी ज्वेलर्स. चिंतामणी ज्वेलर्स सेंटरला आहे तळापाळीच्या समोर. एका साईडला ही गल्ली आहे आणि एका साईडला टेंबी नाक्याची गल्ली आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या लेफ्ट साईडची जी गल्ली आहे तिथे आहे प्रीती सँडविच कॉर्नर आणि ज्यूस कॉर्नर पण आहे. तर चला, मी ह्याची थोडीशी स्टोरी तुमच्याबरोबर शेअर करते. दिघे साहेबांचं जे ऑफिस आहे टेंबी नाक्याला, तिथे ह्यांची गाडी असते ना, म्हणजे आपण हातगाडी असते ना, तसं त्यांचं शॉप होतं, म्हणजे सँडविचचं दुकान होतं. आणि नंतर त्यांची प्रगती एवढी झाली आणि एवढं फेमस, जवळजवळ 30 का 35 वर्ष जुनं हे आहे. आणि मग त्यांची प्रगती झाली आणि त्यांनी मग ह्या साईडला म्हणजे टेंबी नाक्याच्या अपोजिट साईडचा रोड आहे त्या साईडला त्यांनी प्रीती सँडविचचं दुकान विकत घेऊन त्यांनी त्यांचं हा मोठं सँडविच आणि ज्यूसचं दुकान उघडलं आहे. ते ही तर झाली हिस्ट्री. तर आता प्रीती सँडविचमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सँडविचेस मिळतात. प्रीती सँडविचमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सँडविचेस मिळतात आणि गरम गरम फ्रेश सर्व केले जातात. फ्रेंड्स, माझं फेवरेट आहे चिली मिली सँडविच. ते आहे, तुम्ही बघू शकता ते आता प्रिपेअर करता आहेत. पनीर आणि सगळ्या व्हेजिटेबल्स मिक्स करून हे सँडविच केलं जातं आणि 3 ब्रेड यूज केले जातात. तुम्हाला मी दाखवते. नेहमी सँडविच कसं 2 ब्रेडचे लेयर असतात, तर तुम्ही बघा चिली मिली जे पनीर चिली मिली सँडविच आहे ते 3 लेयरमध्ये होतं. आणि इथे ना सँडविचचा हा
प्रकार मला खूप आवडतो की आधी ना ते लोकं टोस्टरमध्ये ठेवतात आणि टोस्टरमध्ये ठेवून ना मग हे सँडविच मेकरमध्ये त्याला टोस्ट करतात. त्यामुळे त्याचा क्रिस्पीनेस आणि हॉटनेस म्हणजे गरमपणा टिकून राहतो. तुम्ही बघू शकता आधी त्याने टोस्टरमध्ये ठेवलं आहे आणि टोस्टरनंतर ते इथून इकडे शिफ्ट करतात. त्यामुळे मला चिली मिली टोस्ट सँडविच खूप आवडतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. सो फ्रेंड्स, चिली मिलीला थोडासा वेळ लागणार होता म्हणून साधं सँडविच पण ऑर्डर केलं. आणि तुम्हाला एक सांगते की इथे बसण्याची काही सोय नाही आहे. तुम्हाला तुमच्या गाडीवर किंवा तुम्हाला उभं राहूनच सँडविच खावं लागेल. थोडीशी बसण्याची जागा आहे पण प्रचंड गर्दी असल्यामुळे कधी बसायला मिळत नाही. तर मी तर माझ्या स्कूटीवर बसूनच नेहमी प्रीती सँडविचचं सँडविच एन्जॉय करते. तर हे आहे सिम्पल व्हेजिटेबल सँडविच. त्याच्यामध्ये पण त्यांनी सगळ्या प्रकारच्या व्हेजिटेबल टाकलेल्या आहेत आणि ॲम्बियन्स म्हणेन तर उभं राहून खायचं आहे. तर ॲम्बियन्सला काय मार्क देणार मी आता तुम्ही म्हणाल न खाता सँडविचला मार्क कसे दिले टेस्टचे, कारण का मी जेव्हा पण तळापाळीला येते किंवा ह्या एरियामध्ये येते तेव्हा मी जरूर प्रीती सँडविचचं सँडविच खाते आणि ज्यूस पण पिते. मोस्टली ठाणेकरांना विचारलं सँडविच तर तुम्हाला कुठे चांगलं सँडविच मिळतं तर ते लोक प्रीती सँडविचच तुम्हाला सांगतील. साधं सँडविच पण आमचं रेडी झालेलं आहे. तर चला आता कटिंग होणार आहे. चिली मिली म्हणजे माझं पनीर चिली मिली सँडविच हे माझं खूप फेवरेट आहे. तर चला खाऊया, बघूया. सो फ्रेंड्स, माझं फेवरेट सँडविच रेडी झालं आहे. भरभरून चीज टाकलं जातं आणि एक नवीन सँडविच आलं आहे ते म्हणजे महाराजा सँडविच. तर तुम्हाला खूप कडकडून भूक लागली असेल तर तुम्ही हे सँडविच पण खाऊ शकता. सो फ्रेंड्स, महाराजा सँडविच तर मी नाही ऑर्डर केलेलं पण मी पनीर चिली मिली सँडविच ऑर्डर केलेलं. तर चला ते टेस्ट करून बघूया. फ्रेंड्स, मी आधीही खाल्लेलं आहे आणि बसायला जागा नसते म्हणून मी माझ्या स्कूटीवरच ठेवून मी खात आहे आणि तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. फ्रेंड्स, प्रचंड गरम आहे. चीज मेल्ट झालेलं आहे आणि तोंडात अशा गरम गरम वाफा आणि खूप सुंदर आहे. तर जेव्हा पण तुम्ही ह्या साईडला तळापाळी साईडला याल तेव्हा नक्की व्हिजिट करा प्रीती सँडविच. फ्रेंड्स, महत्त्वाची एक सूचना सांगायची आहे की आधी तुम्हाला माझ्या मागे जे प्रीती सँडविच अँड ज्यूस आहे तिथे आधी तुम्हाला कुपन घ्यावं लागतं, पेमेंट करावं लागतं आणि तिथून तुम्हाला हे कुपन एक्स्ट्रीम लेफ्ट साईडला प्रीती सँडविचचं एक काउंटर आहे तिथे देऊन तुम्हाला तिथेच सँडविच मिळेल. आणि प्रचंड बघा, रात्रीचे 10 वाजले आहेत तरी पूर्ण गर्दी आहे. लोक उभं राहून प्रीती सँडविच खातात. इकडचं सगळ्यात म्हणजे ठाणेकरांचं तर हे फेवरेट सँडविच आहे. तर जेव्हा पण तुम्ही तळापाळीला याल तेव्हा नक्की प्रीती सँडविच ट्राय करा. मंडळी, रिपोर्ट कार्ड रेडी आहे. मी 10 पैकी 9 मार्क देईन टेस्टसाठी आणि त्याच्यानंतर मी देणार आहे ॲम्बियन्सला 0 मार्क्स, कारण का तुम्हाला उभं राहून रोडवर खावं लागतं. आणि मग झालं सर्विस तुम्ही कुपन दिल्यावर 10-15 मिनटात तुम्हाला सँडविच लगेच मिळतं जर गर्दी नसेल तर. आणि इतर गोष्टी तर तुम्ही सँडविचसाठी कधीही तिथे जाऊ शकता आणि ज्यूसही तिथे अप्रतिम मिळतं. आणि अजून एक गोष्ट, दिवाळी जवळ येत आहे तर अशीच भटकंती करायला जा. राम मारुती रोड किंवा नौपाडा रोड किंवा गोखले रोडवर खूप मजा येते. आणि जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर स्पेशली त्यांना सॅटर्डे संडेला घेऊन जा. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, वेगवेगळे प्रकारचे टॉईज आणि अशा वेगवेगळ्या प्रकारची लाइटिंग तुम्हाला बघायला मिळेल राम मारुती रोड किंवा गोखले रोड. तर फ्रेंड्स, तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभ दीपावली. आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कधीतरी लहान बनून लहानपणीसारखं लाइटिंग बघण्यासाठी रोडवर निघा की बाहेर. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.